प्रणाम ताई. दंडवत. आता हे जे आहे ही कुठली खांड आहे याची थोडीशी माहिती आम्हाला द्या. ही मन्याळी खांड आहे. पहिल्यापासून मन्याळी इतिहासाला आहे. असं असं आहे. हा. हे पहिलं इथं उंचावरती होतं. उंचावरती इथं होते ह्या वाड्यावर. तर ते श्यामा कोलम एक मोठा व्यक्ती होता. हां 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 हां. त्यामुळे त्यांनी हे काढलं आणि ते खाली इथं राहत गेले. होते. मग इकडे त्यांच्या समोर इकडे येण्याची कोणाचीच ताकद नव्हती. असं हे सगळं हा, जंगल असल्यामुळे जंगल होतं आणि आपले महानुभाव लोक त्याला भिवून कोणी यायचे नाहीत. असं असं हा, असं मग ते खाली नेऊन टाकलं. मग मी ज्यावेळेस इकडं आले, एका 30-35 वर्ष झालेलं आहे. तर तेव्हापासून माझं इथं लक्ष आहे की बाबा तिथं झालं पाहिजे. काहीच नव्हतं पहिले. पाचोळा होता तिथे. ते पाचोळा झाडला आणि तिथं ते मंदिर उभा केलं. ते एक ब्राह्मण बुवा म्हणून होते, ते दुसरीकडे बांधायचं म्हणत होते कुठंतरी आपल्याला स्वतःला राहण्यासाठी. तर मी आणि गुरुजीनं त्यांना विनंती केली, म्हटलं कुठंतरी राहून तुमच्या पश्चात कोणीतरी वापरण्यापेक्षा तिथं देवस्थानापाशीच राहा, आम्ही तुमची सोय करू. म्हणून इथल्या मंडळीने त्यांची सोय केली. तिथं व्यवस्था केलेली आहे. हां, तर तिथं ती खाली बांधलंय. खरं इथं होतं. मूळ खरं इथं हां. होतं.